तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ट्रम्पेट या चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साताऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्याच ट्रम्पेटनं विधानसभा निवडणुकीत सुद्धा पवारांना जोरदार झटका दिल्याचं बघायला मिळतंय। एक दोन नव्हे तर तब्बल 9 मतदारसंघामध्ये ट्रम्पेटनं पवारांच्या तुतारीचा आवाज दाबल्याचं दिसलं। जालन्याच्या घनसावंगीत पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपेंचा 2309 मतांनी पराभव झाला। त्याच मतदारसंघात ट्रम्पेट चिन्ह असलेल्या उमेदवाराला तब्बल 4830 मतं मिळाली, ज्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण विजयी झाले। बेलापूरमध्ये संदीप नाईकांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला। या मतदारसंघात ट्रम्पेटला 2860 मतं मिळाली। परिणामी भाजपच्या मंदा म्हात्रेंचा विजय झाला। आंबेगावमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे देवदत्त निकम 1523 मतांनी पराभूत झाले। तिथं ट्रम्पेटला 2965 मतं मिळाल्यानं राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले। पारनेरमध्ये राणी लंकेंचा अवघ्या 1526 मतांनी पराभव झाला। इथं ट्रम्पेटला एकूण 3582 मतं गेली, ज्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काशीनाथ दातेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला। मुंबईतल्या अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद यांचा 3378 मतांनी पराभव झाला, जिथं ट्रम्पेटला 4075 मतं मिळाली आणि राष्ट्रवादीच्या सना मलिक विजयी झाल्या। ठाण्याच्या शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा 1672 मतांनी पराभूत झाले। याच मतदारसंघात ट्रम्पेटला 3892 मतं मिळाली, त्यामुळे राष्ट्रवादीच्या दौलत दरोडांचा विजय सुकर झाला। तिकडे धाराशिवच्या परंड्यामध्ये राहुल मोठे अवघ्या 1509 मतांनी पराभूत झाले। ट्रम्पेटनं तिथं 4446 मतं खेचल्यानं शिवसेनेच्या तानाजी सावंतांचा निसटता विजय झाला। हे चित्र बीडच्या केजमध्येही घडलं। ट्रम्पेटनं 3559 मतं खेचली, त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठेंना 2678 मतांनी पराभव स्वीकारावा लागला। इथं भाजपच्या नमिता मुंदडा यांचा फायदा झाला। परभणीच्या जिंतूरमध्ये विजय भांबळेंचा 4516 मतांनी पराभव झाला। इथं ट्रम्पेटला 7430 मतं गेली। परिणामी भाजपच्या मेघना बोर्डीकरांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं। विशेष म्हणजे महायुतीचे विजयी नेतेही फायदा झाल्याचं मान्य करतायत। त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ट्रम्पेटनं पवारांना झटका दिल्याचं पाहायला मिळतंय। ट्रम्पेटने काही मतं घेतली, त्याचा लाभ मला पण झाला, पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली। ट्रम्पेट चिन्हामुळे तब्बल 9 मतदारसंघात फटका बसल्यानं पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। मतदारसंघामध्ये 3500 मतं रोहित पवार नावाच्या एका व्यक्तीला मिळाली, जे डुप्लिकेट कॅन्डिडेट होता। त्याला ट्रम्पेट मिळालं होतं, त्याला 3500 मतं मिळाली आणि 10 आमदार आमचे असे पडलेले आहेत ज्यांचा आकडा ट्रम्पेटला मिळालेले जे काही मतं आणि ते किती मतांनी पडलेत त्याची जर टॅली केली तर ट्रम्पेट नसतं तर आपले 10 उमेदवार ते निवडून आले असते। खरं तर लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हामुळे साताऱ्याची जागा गमावल्यानंतर आणि अनेक मतदारसंघात मताधिक्य घटल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीनं हे चिन्ह हटवण्याची मागणी केली, पण ही मागणी मान्य झाली नाही। परिणामी आता विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याचा भुर्दंड पुन्हा सहन करावा लागला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।